हाय हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल किट्टू अँड मम्मा चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत आहे. आणि चॅनलला नवीन असणार तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा. तर आजचा व्हिडिओ जो काही आहे तर तो आहे रव्या मैद्याची बर्फी बनवणार आहोत. तर माझ्या काकूच्या हाताची म्हणजे काकू स्पेशल अशी रव्या मैद्याची बर्फी आपण बघणार आहोत. तर आपली दिवाळी संपलेली आहे, तर दिवाळीला ऑलरेडी आपण भरपूर काही काही बनवलेलं आहे. आणि इथे आज परत आपण रेसिपी बघणार आहोत, ती म्हणजे रव्या मैद्याची बर्फी. आणि ती पण माझ्या काकूच्या हाताची, कारण आमचं दिवाळी संपलेली आहे आणि घरी जायचं आहे. म्हणून म्हटलं चला घरी जाताना आपण मस्त असे स्पेशल मेनू घेऊन जाऊया माहेरचा, तर तो म्हणजे रव्या मैद्याची बर्फी. तर मग अशा प्रकारे आम्ही मस्त अर्धा किलो रवा आणलेला आहे आणि अर्धा किलो मैदा आणलेला आहे. तर इथे सम्राटचाच आम्ही रवा आणि मैदा यूज केलेला आहे. तर त्याच्या आधी फक्त गाळून घेतलं एका चाळणीने. आणि इथे माझ्या आईला काकू सांगत होती तसं आई करत होती. तर इथे थोडंसं तूप घेतलेलं आहे आणि तुपात आता आपण मैदा छान असा थोडासा कलर चेंज होईपर्यंत, म्हणजे थोडंसं लालसर होईपर्यंत आपण त्याला आता भाजून घेणार आहोत. तरी जवळपास या प्रोसेसला आपल्याला लागणार आहे 10 मिनिटं, तरी 10 ते 15 मिनिटं लागतातच. फक्त जी कसरत आहे ती म्हणजे पीठ आणि रवा भाजण्याचीच आहे. याच्यात बाकी मेहनत काहीच नाहीये. आणि इथे बघा श्यामलीने खोबरं किसून घेतलेलं आहे, तोपर्यंत इकडे रवा आणि मैदा भाजतो आहोत. तर तर इथे तुम्ही बघू शकता, तर मैद्याचा कलर आपल्याला खूप तांबूस दिसतोय, थोडासा लालसर असा झालेला आहे. तर छान प्रकारे असा भाजला गेलेला आहे. आपल्याला बर्फीसाठी लागणार आहे रवा, मैदा, साखर आणि वेलची पूड आणि खोबरं लागणार आहे. तर खोबऱ्याचे जवळपास आपण 2 वाट्या घेतल्या तरी चालेल, कारण इथे 2 बॅचेस बर्फी बनवणार आहोत. तर इथे मैदा लालसर असा भाजला गेलेला आहे. आणि आता आपण तो मैदा एका ताटात काढून घेणार आहोत. आणि दुसरं लगेच मापाच्याच नुसार चालू आहे, कारण आमचं ठरलं होतं की आपण आधी थोडं थोडंच करूया. पण खूप नंतर तुम्हाला दिसणार पण आहे की आम्ही नंतर चेंज केला आणि पूर्ण अर्धा अर्धा किलोची अशी बर्फी बनवलेली आहे. कारण म्हटलं कसं आहे, ताईची तब्येत थोडीशी खराब होती, म्हणून म्हटलं आपण अर्धच करूया. तर इथे ताई बोलली की करा तुम्ही, काहीच प्रॉब्लेम नाही, मी फक्त सांगणार आहे, तुम्ही तसं करा, तुम्ही पण शिकणार. तर इथे आपण आता घेतलेलं आहे एक माप असं रव्याचं. आणि त्याच्या आधी घेतलं होतं ते एक सेम माप आपण मैद्याचं घेतलेलं होतं. पण आता थोड्या वेळात तुम्ही बघणारच आहे, तर पूर्ण रवा असा भाजला जाणार आहे. आणि जेवढं अर्धा किलोचं पॅकेट होतं तर ते पूर्ण आपण भाजून घेणार आहोत. आणि रव्याला सुद्धा आपण जो काही कलर आहे तो असा थोडासा लालसर होईपर्यंत आपण रवा असा भाजून घेणार आहोत. तर इथे पण रव्याला जवळपास आपल्याला 10 ते 12 मिनिटं आपल्याला रवा भाजून घ्यायचा आहे. तर बघू शकता तुम्ही, कलर भरपूर चेंज झालेला आहे. तर अशा सेम पद्धतीने आपण दोन म्हणजे पूर्ण अर्धा किलोचे जे काही रवा आणि मैदा होता तर तो आपण छान असा भाजून घेतलेला आहे. आणि त्यानंतर मग मैदा जो आहे त्याला गठोळी होते जेव्हा आपण भाजतो तेव्हा, तर असं चाळणीने चाळून घ्यायचं आहे. आणि बघा, तुम्हाला दिसत असेल त्या गठोळी झालेल्या आहे, तर त्या आपण असं हाताने मोडून घेणार आहोत. आणि शिवाय जर नाही मोडल्या तर आपण आपल्याकडे पावभाजी मॅशर असतं तर त्यानेही केलं, कारण बऱ्यापैकी मैदा जो आहे तो कधी कधी गरम लागतो. तर नाही हाताने झालं तर आपण मॅशरने सुद्धा करू शकतो, खूप चांगल्या प्रकारे होतं. तर इथे रवा पण आपण आता गाळून घेणार आहोत, कारण रवा आणि मैदा आता हा एकत्रच होणार आहे. तर सर्वात आधी मी तुम्हाला बोललो होतं की मी मापानुसार चालू होतं की एक माप याचं एक माप त्याचं. पण नंतर ठरलं की आपण पूर्ण अर्धा अर्धा किलोची, म्हणजे पूर्ण 1 किलोची बर्फी करणार आहोत. तर इथे रवा आणि मैदा, पूर्ण रवा अर्धा किलो आणि मैदा अर्धा किलो असं आपण प्रमाण घेतलेलं आहे. म्हणजे पूर्ण रवा आणि मैदा मिळून होतंय 1 किलो असं माप होणार आहे. इथे माझी आई रवा भाजते, तर मनूचं चाललंय की तिला पीठ खूप आवडतं, छान असं सुकं पीठ सुद्धा खायला खूप आवडतं. तर मी मगाशी बोललो होतं ना तुम्हाला, ह्याच मापाने आपण मोजून घेतलं होतं. तर ह्या मापाचा आधी जरी काही उपयोग झाला नसेल की आपण मोजलं होतं आणि परत होणार नाही, तर असं काही नाहीये. कारण इथे शेवटी सर्वात शेवटी आपण बॅचेसमध्ये डिवाइड करणार आहोत, तर तेव्हा ह्या मापाची आपल्याला गरज लागणार आहे.
तर इथे आपण पाक बनवणार आहोत साखरेचा. तर इथे 1 ग्लास पाणी घेतलेलं आहे आणि गरम करायला ठेवलं आहे. आणि इथे जो रवा आणि मैदा भाजला गेला होता तर तो पण आपण आता गाळून घेणार आहोत. तर अशा प्रकारे जी काही गठोळी आहे तर इथे आईने वाटी घेतली आणि वाटीने छान अशी ती गठोळी होती ती मोडून घेतलेली आहे. कारण मैदा थोडासा गाळताना जीवावर जातो. आणि इथे रवा मैदा जो काही आपण अर्धा किलोचा रवा आणि मैदा घेतला होता भाजलेला तर तो सर्व एकत्र केलेला आहे. आणि आता आपण करणार आहोत त्यांना सेपरेट, कारण 2 बॅचेस मध्ये आपण जी काही बर्फी आहे ती बनवणार आहोत. कारण एवढी मोठी भांडी नाहीये आणि सर्वात मोठी कसरत जी असते ती पाक बनवताना असते आणि पटकन काम करायचं असतं, म्हणून आपण 2 बॅचेस मध्ये इथे बर्फी बनवणार आहोत. तर इथे सारखं माप आपण मोजून घेणार आहोत. तर इथे बघू शकतात इकडे 2 माप आणि दुसऱ्या बॅच मध्ये 2 माप असं हे माप आहे. तर एकदम सोप्या पद्धतीने आपण ही जी काही बर्फी आहे तर ती बनवणार आहोत आणि खायला सुद्धा एकदम सॉफ्ट लागते. आणि इथे जी आहे ना आपण साखर घेतलेली आहे तर साखर सुद्धा आपण मोजूनच घेणार आहोत. जेवढे आपण रवा आणि मैदा घेतलेले आहे तर तेवढं सेम प्रमाणात आपण इथे साखर घेणार आहोत. तर मगाशी आपण बघितलं होतं की आपण 2 बॅचेस मध्ये डिवाइड करून घेतलेलं आहे. तर इथे पहिल्या बॅच साठी आपण 2 माप घेणार आहोत, कारण आपण 2 माप रवा आणि मैद्याचे घेतले होते. तर इथे 2 सेम माप आपण साखरेचे घेतलेले आहेत. आणि मगाशी तुम्ही बघितलं होतं 1 ग्लास आपण पाणी घेतलं होतं आणि त्यात आपण आता पाक बनवणार आहोत. तर इथे थोडंसं अजून जे काही असं पाणी होतं तर तो ऍड करून घेतलेला आहे. आणि बर्फी अजूनच छान टेस्टी लागण्यासाठी आपण यूज करणार आहोत वेलदोडा, जायफळ आणि साखर अशी दळून आपण म्हणजे वेलची पूड, जायफळची पूड म्हणू शकतो. तर अशी पावडर बनवून घेतली ती. आणि इथे बघू शकता इथे सुद्धा 2 बॅचेस मध्ये आम्ही तयार केलेलं आहे. खोबरं अर्ध एका साईडला आणि खोबरं आणि वेलदोड्याची जी काही पूड आहे तर ती एका साईडला. तर इथे पाकाची तयारी चालू आहे. तर इथे आपण पाक कसा बनवायचा आहे, तर सर्वात जी महत्वाची जी प्रोसेस आहे ना तर ती पाकाचीच आहे. कारण आपण भाजून वगैरे भाजण्याची तर मेहनत आहेच, पण तेही खूप छान वगैरे भाजून झालं असेल तर फुल गॅसवर अजिबात भाजायचे नाही. कारण नंतर जेव्हा बर्फी खातो ना आपण तर तेव्हा खाताना तिची टेस्ट थोडीशी पिठाळी लागते आणि कलरला पण ती व्हाईट दिसते. तर इथे फक्त आपण लक्ष द्यायचं आहे की पाक कसा बनवायचा. तर जेव्हा आपण पाण्यात पाक टाकतो तर अशा प्रकारे गोळी तयार झाली पाहिजे. तर इथे बघू शकता तुम्ही मगाशी इथे गोळी तयार झाली होती पाकाची आणि त्यात आपण आता घालणार आहोत पाकात छान असं तूप ऍड करणार आहे. तर तूप तुम्ही तुमच्या अंदाजानुसार टाकू शकतात. तर इथे आपला पाक तयार झालेला आहे. तर त्यात आपण आता खोबरं आणि वेलचीची जी पूड बनवली होती, वेलची, जायफळ आणि साखरेची, तर ती पण ऍड करून घेतलेली आहे. आणि सर्वात महत्वाची म्हणजे ही प्रोसेस आहे. तर जेव्हा आपण थोडं थोडं करून रवा आणि मैद्याचं जे आपण बॅच तयार करून घेतली होती तर ते पीठ आपण पटपट टाकायचं आहे. आणि जे काही आपण चालणार आहोत तर ते सुद्धा एकसारखं पटपट चाळत राहायचं आहे. आणि सर्वात महत्वाची प्रोसेस हीच आहे. जर ही तुम्हाला जमली तर बर्फी एकदम छान जमते. आपल्याला इथे पीठ ऍड केलेलं आहे आपण आणि बघू शकतात सर्व एकसारखं गठोळी होऊ द्यायची नाही. मेन म्हणजे एकसारखं चाळत राहायचंय. म्हणजे आपल्याला कळतं की पाकात किती आपण पीठ मिक्स करू शकतो. कारण उरलं पीठ तरी चालतं पण एकदम टाकायचं नाही, थोडं थोडं करून पीठ टाकायचं आहे. तर इथे आपलं जे काही बर्फीचं सारण आहे तर ते इथे तयार झालेलं आहे. तर ते तुम्ही बघितलंच असणार. तर आपण पाकात बनवलेलं आहे ते सुद्धा पटकन आपण परातीत काढायचं आहे. तर परात पटपट हलवायची आहे जेणेकरून ते एका ठिकाणी असं चिपकणार नाही. तर बघू शकतात एक लास्टला बघा किती पटकन असं ते लगेच जमा व्हायला लागतं. बर्फी बनवत असताना प्रत्येक स्टेप ही महत्वाची आहे. कारण इथे जर सारण गार झालं तर एकाच जागेवर गोळा तयार होतो. जेव्हा सारण दुसऱ्या परातीत आम्ही ओतलं आहे तर तेव्हा सर्वात शेवटच्या बॅच मध्ये थोडासा गोळा एका साईडला आला होता, कारण सारण गार व्हायला लागलं होतं. तर अशा प्रकारे बघू शकतात थोडं गार झाल्यानंतर असं होतं. म्हणून हे न होण्यासाठी आपण थोडंसं फास्ट जे काही काम करायचं आहे तर ते करायचं आहे. तर असा गोळा तयार होतो. थोडंसं जे काही मिश्रण आहे तर ते गार व्हायला लागल्यावर. तर अशा प्रकारे थोडंसं साईडला काढून घेतलेलं आहे आपण.
आणि हे बघा पहिल्या परातीतलं किती छान असं तयार झालेलं आहे मिश्रण, म्हणजे गोळा तयार झाला नाही, गार नव्हतं म्हणून. आणि इथे जुन्या पद्धतीने माझ्या काकूने काय केलं, इथे आपण वापरलेली आहे सुई, जी आपण याच्यासाठी वापरतो गोधडी वगैरे शिवण्यासाठी, तर त्या सुईने आपण बर्फीचे पीसेस करून घेणार आहोत. तर इथे त्यांची जुनी पद्धत आहे, तर ती सुद्धा मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला. तर इथे आपण चाकूचा सुद्धा वापर करू शकतो. तर त्या सुईने ज्या लाईनी मारतायत ना, तर त्या दिसतात तेवढ्या अजिबात सोप्या नाही. कारण आम्ही जेव्हा हाताने करायला बघितलं, तर इथे बहिणीने घेतलं, तर बघू शकता तिला जमत नव्हतं. कारण एका लाईनीत आम्हाला जमतच नव्हतं. तीच तर तेवढं खरंच सोपं नाहीये. तर इथे आपण चाकूने व्यवस्थित करू शकतो. कारण आपल्या जगात आपण चाकूने केलेलं आहे आणि त्यांनी बघा किती फास्टमध्ये ह्या सुईचा वापर करून इथे बर्फीचे पीसेस केलेले आहेत. जुनं ते जुनंच असतं. त्याची बरोबरी आपण नाही करू शकत. तर इथे छान असं बर्फी पाडायची असेल, बर्फीला शेप द्यायची असेल, तर तुम्ही छान चाकूने पण देऊ शकतात. तर मी नेक्स्ट जी बॅच बनवली ती, तर ती मी चाकूनेच केली ती. तर असं गार झाल्यावर पेपर घ्यायचा आहे आणि पेपरवर आपण परत उलटी करायची आहे. तर अशा पद्धतीने छान सर्व पूर्ण बर्फीच्या बर्फी एकही तुकडा होत नसतो. छान असं व्यवस्थित टाकायचं आहे. तर बघा एवढी आपली पहिली बॅच तयार झाली होती आणि ती अशी थोडीशी मोकळी करून घ्यायची, म्हणजे थोडीशी आपण म्हणतो ना की गार करायची. तर अशी गार करत ठेवलेली आहे आणि बघा किती छान असा टेक्स्चर आलेला आहे. पुढची जी बाजू आहे तर ती शाईन करते, कारण आपण तूप टाकलेलं होतं. तुपामुळे सॉफ्ट पण येते आणि छान अशी खायला सुद्धा छान लागते. तर इथे आपण पहिली बॅच करून घेतलेली आहे. आता दुसरी बॅच करणार आहोत. तर इथे जेव्हा आपण दुसरी बॅच बनवणार आहोत, तर सेम पहिलीच प्रोसेस आपण इथे फॉलो करणार आहोत. तर इथे बघा मी मगाशीच म्हटली ना, सर्व पाकावर डिपेंड आहे. तर इथे पण सेम आपण पाकासाठी 1 ग्लास पाणी घेतलं होतं आणि 2 माप साखरेचे घेतले होते, कारण आपली पहिली बॅच सुद्धा 2 मापांची होती. आता आपण पाकात तूप टाकून घेणार आहोत, वेलचीची पूड टाकून घेणार आहोत आणि खोबरं टाकून घेणार आहोत आणि त्यानंतर हळूहळू आपण जे काही पिठाची बॅच काढून ठेवलेली होती 2 मापांची, तर ती आता आपण ऍड करणार आहोत. तर हीच खूप महत्त्वाची प्रोसेस आहे. सेम प्रोसेस आपल्याला पहिल्या प्रोसेस सारखीच फॉलो करायची आहे. तर लागत लागतच इथे पीठ टाकणार आहोत आपण. तर असं थोडं थोडं करत आपण सर्व पीठ आपण इथे ऍड केलेलं आहे. तर सेम प्रमाण घेतलेलं होतं पाकासाठी सुद्धा आणि इथे तरी थोडंसं पाक छान असा पातळ राहिलेलं होतं जे सारण बनवलेलं आहे. तर इथे पण आपण पटकन परातीत हे सारण ओतायचं आहे, कारण गार झाल्यावर त्याचा गोळा तयार नको व्हायला एका जागेवरच म्हणून. आणि इथे पाक थोडंसं पातळ असल्यामुळे म्हणजे आपण थोडंसं एखादा मिनिट आधी पटकन सारण काढून घेतलेलं आहे गॅसवरनं आणि ते गार व्हायच्या आधीच छान असं परातीत पण जमा झालेला आहे. तर ही बॅच खूपच छान तयार झाली होती आणि माहित नाही आता आम्ही किती शिकलेलो आहोत, कारण प्रत्येक वेळा बघतो पण ही प्रोसेस आजपर्यंत आम्हाला जमली नाही, जेवढी काकू इतकी छान पद्धतीने सांगते सुद्धा आणि करते सुद्धा. तर आता थोडीशी तब्येत त्यांची मध्यंतरी खूप खराब झाली होती, म्हणून मग त्या आता एवढं बनवत नाही. पण आता मात्र आम्हाला शिकवतात त्या. खूप छान पद्धतीने समजावून आम्हाला आज बर्फी शिकवलेली आहे. तर मी सेम प्रोसेस तुमच्या सोबत शेअर केलेली आहे आणि आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली तर नक्कीच मला कमेंट करून कळवा. सर्वात महत्त्वाचं म्हणजे चॅनलला नवीन असणार तर सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.